आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी। ही भाजी खूपच चविष्ट लागते आणि झटपट बनते। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे, बघू शकता। एक पाव भाजी आहे ही। आता बघू शकता या प्रकारे ही साफ करून घ्यायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, जे कोवळे कोवळे आहेत ना तेच आपल्याला काढायचे आहेत आणि जे हे जठर डेटा आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत। तर याच प्रकारे आता आपण ही निवडून घेऊया। तर आधी मी तुम्हाला थोडीशी करून दाखवते। तर बघू शकता या प्रकारे आता मी निवडलेली आहे। आता मी तुम्हाला कापून दाखवते। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही या प्रकारे। आता मी ते तुम्हाला थोडीशी कापून दाखवली। याच प्रकारे आपल्याला सर्व भाजी छान अशी निवडून कापून घ्यायची आहे। काही वेळानंतर बघू शकता भाजी निवडून छान अशी कापून घेतलेली आहे। आता आपण या भाजीला छान असं स्वच्छ धुवून घेऊया। धुताना ही भाजी मस्त अशी घासायची वगैरे नाही आहे, फक्त नॉर्मली पाणी टाकायचं आहे भरपूर प्रमाणात। बघू शकता या प्रकारे मी एका मोठ्या वाट्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकत आहे। आणि पाणी टाकल्यानंतर असं छान असं फिरवून घ्यायचं आहे एकदा। बघू शकता पाण्यामध्ये ही भाजी बुडवून घ्यायची आणि छान असं एक दोनदा असं हाताने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही माती वगैरे असेल ते निघून जाते आणि पाण्याच्या थराला जाऊन बसते आणि ही स्वच्छ भाजी आपल्याला मिळते। बघू शकता या प्रकारे आता सर्व भाजी मी इथे चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। पाणी पण झिरपलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरा छान असं भरपूर प्रमाणात टाका आणि त्यानंतर आता कांदे टाकायचे आहेत। कांदे पण आपल्याला भरपूर प्रमाणात टाकायचे आहेत। तर मी इथे साधारणतः 3 कांदे कापून घेतलेली आहे नॉर्मल आकाराचे। आणि आता आपण या कांद्यांना छान असं फ्राय होऊ देऊया। तर बघू शकता कांदे 70% फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत मिरच्या। आणि मी इथे लालवाल्या वाळलेल्या मिरच्या टाकत आहे, बघू शकता तुम्ही। हिरव्या मिरच्यांपेक्षा या मिरच्यांतली ही भाजी छान लागते, म्हणून मी ह्या मिरच्या वापरत आहे। मिरच्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। मिरच्या छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे। टमाटर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, आता तुम्ही स्किप करू शकता। तर मी इथे एक टमाटर नॉर्मल आकाराचा कापून टाकलेली आहे। टमाटर छान असं फ्राय झालेलं आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकूया। अगदी थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ। तर मी ते एक पाव भाजीसाठी साधारणतः 1 चमच आणि थोडंसं मीठ टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भाजी टाकायची आहे, हरभऱ्याची भाजी। हरभऱ्याची भाजी कुठे कुठे हिला चण्याची भाजी पण म्हणतात, आमच्याकडे तर चण्याची भाजीच म्हणतात। तर मी इथे टाकलेली आहे ही हरभऱ्याची भाजी। तर कसं पूर्ण भाजी या कढईमध्ये ॲडजस्ट होणार नाही, म्हणून थोडी थोडी टाकून असं फिरवत राहायचं, म्हणजे सर्व भाजी याच्यामध्ये आपल्याला टाकता येणार। तर थोडीशी भाजी टाकून फिरवली आधी। आणखीन आता मी इथे थोडीशी भाजी ॲड करते आणि आणखीन फिरवून घेते, म्हणजे या प्रकारे बराबर ते सर्व भाजी कढईमध्ये ॲडजस्ट होऊन जाणार। तर याच प्रकारे करायचं आहे। तर बघू शकता सर्व भाजी टाकून मी छान अशी फिरवून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस स्लो करायचे। स्लो ते मीडियम गॅसवर झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं झाकून ठेवा स्लो गॅसवर। तर आता आपण भाजी चेक करून घेऊया। 10-12 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता भाजीला किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी शिजायला लागलेली आहे। आता हा जो पाणी सुटलेला आहे ना, याला पूर्णपणे सुकू द्यायचं आहे, म्हणजे छान अशी भाजी मोकळी मोकळी होऊ द्यायची आहे। तर बघा 5 मिनटं फुल गॅसवर छान अशी परततच राहिली आणि भाजी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी। आता मी इथे थोडंसं कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आता मी इथे गॅस बंद करून घेत आहे आणि तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी। बघू शकता किती छान झालेली आहे। खूपच सोप्या पद्धतीने मी इथे हरभऱ्याची भाजीची रेसिपी सांगितलेली आहे आणि खूपच कमी वेळात बनून जाते। 15 मिनिटात ही भाजी बनून तयार होते। तर बघू शकता आणि किती मस्त, खायला पण खूपच चविष्ट लागते। भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खालात तरी ही भाजी खूपच टेस्टी लागते। तर एकदा तरी या पद्धतीने हरभऱ्याची भाजी किंवा तुम्ही जर चण्याची भाजी म्हणत असाल तर चण्याची भाजी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.